नमस्कार मित्रांनो. पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की हर्षित सर्व प्लॅन फायनल करण्यासाठी घरी आलेला असतो. आता त्याला कॉल येतो म्हणून तो बाल्कनीमध्ये जातो. तेव्हा मिठूसुद्धा त्याच्या मागे मागे जाते आणि विचारते की छान आहे ना आमची बाल्कनी. यावरती हर्षित हसत म्हणतो की हो, म्हणूनच तर मी बाहेर आलोय ना. आणि काय आहे ना, तुमची जागा पण छोटी आहे, म्हणून म्हटलं की माझ्यामुळे घरात गर्दी नको उगाचच. तेव्हा मिठू म्हणते की मन मोठं असलं ना तर गर्दी नाही होत हर्षित. आता हे ऐकून हर्षित टाळ्या वाजवायला लागतो आणि म्हणतो की काय बोलताय तुम्ही? तुम्ही तर तोंड उघडले की डायलॉग बोलायला चालू करता. तेव्हा मिठू त्याला थँक्यू असं म्हणते आणि विचारते की एक बोलू का? मला ना तुझा नंबर देऊ शकतो का? यावरती हर्षित विचारतो की का? तेव्हा मिठू म्हणते की म्हणजे आता प्रेरणाताईच्या लग्नाची तयारी सुरू आहे ना, तर वेडिंग प्लॅनरचा नंबर तर हवाच ना. तेव्हा हर्षित तिला त्याचा नंबर देतो. आता मिठू खुश होऊन मी आलेच असं म्हणून आतमध्ये येते. आता तेजा या दोघांचं बोलणं ऐकत असते. मिठू आतमध्ये येताच तेजा तिला रागातच विचारते की काय चाललंय तुझं? यावर मिठू काहीच न झाल्यासारखं विचारते की काय काय चाललंय? तेव्हा तेजा रागाने म्हणते की तुला त्याचा नंबर कशाला हवाय? तेव्हा मिठू म्हणते की तो वेडिंग प्लॅनर आहे ना, मग त्याचा नंबर हवाच. यावरती तेजा रागातच म्हणते की कोणाला शेंड्या लावते आहेस मिठू? तुला काय वाटलं मला काही कळत नाही का तुझं काय चाललंय ते? टापा टाकते आहेस ना? त्याच्यावरती मिठू म्हणते की तू पण एवढी काय इन्सिक्युअर होते आहेस, नंबरच तर घेतला आहे ना फक्त. तेव्हा तेजा रागात म्हणते की पण कशाला हवाय तुला त्याचा नंबर? यावर मिठू म्हणते की का नको का? तेव्हा तेजा म्हणते की हे बघ, तो माझा मित्र आहे मिठू. तर मिठू म्हणते की पण माझा पण होईलच ना मग मित्र. आता यावरती तेजा रागात म्हणते की कशाला करायचंय तुला मित्र वगैरे, काय गरज आहे त्याची? यावरती मिठू म्हणते की पण तुला काय करायचं आहे? मी काही करीन असं म्हणून ती तिथून निघून जाते. आता तेजाला मिठूचा फार राग आलेला असतो. आता यानंतर आपण पाहतो की वल्लरी आणि प्रेरणा किचनमध्ये स्वयंपाक करत असतात. आता तितक्यात तिथे श्वेता येते आणि वल्लरीला म्हणते की वल्लरी, आपण कधीच ठरवतोय अगं, कधी जाणार आहोत आपण प्रेरणाचं मेकअपचं सामान आणायला? बघता बघता लग्नाची तारीख येईल. यावरती वल्लरी म्हणते की मला चालेल, आपण जाऊया. तेव्हा प्रेरणा पटकन म्हणते की नाही नको. तेव्हा वल्लरी आणि श्वेता आश्चर्याने प्रेरणाकडे बघायला लागतात. आता प्रेरणा थोडीशी डचकते आणि म्हणते की म्हणजे तिला उगाचच कशाला त्रास ना, तिला खूप काम असतं. रोजचं कॉलेज, परत ऑफिस, परत घरी आल्यानंतर अभ्यास करते. घरातली पण कामं असतात. त्यात अजून हे एक्स्ट्रा काम कुठे देतेस? माझ्यामुळे तिला त्रास नको उगाचच. यावरती श्वेता हसतच म्हणते, अगं पण तिला कुठे काय त्रास होतोय? ती काहीच म्हणत नाहीये. तेव्हा वल्लरी म्हणते की हो म्हणजे मी जाऊ शकते. आता प्रेरणा म्हणते की सांगितलं ना नको. म्हणजे माझ्यासाठी मेकअपचं सामान आणायचं आहे ना, मग मी नको का बरोबर यायला? तेव्हा श्वेता म्हणते की अगं तू आलीस तर बेस्टच आहे, पण तिचा काही प्रॉब्लेम नाहीये, आमचं ठरलंय. यावरती वल्लरी म्हणते की नाही श्वेताताई, तुम्ही दोघी जणी जा. ते काय आहे ना, यांच्या लग्नाचं सामान आणायचंय ना, या असलेल्या बरं नाही का? आणि तसंही मला 2-3 कामं आहेत ना, परीक्षेची सुद्धा तयारी करायची आहे. तुम्ही जाऊन या. तेवढ्यात श्वेताला कॉल येतो. श्वेता तिथून जाते. यानंतर आपण पाहतो की श्वेता बाहेर जाण्यासाठी तयार झालेली असते. आता ती मिठू आणि तेजाला सुद्धा आवाज देते. तेव्हा तेजा बाहेर येते आणि श्वेता तेजाला विचारते की हेअरस्टाईल का गं चेंज केली? तेव्हा ती सांगते की काही नाही गं, असंच कंटाळा आला होता ना म्हणून. जाऊ दे चल, उशीर होतोय ना. आता इतक्यात मिठूसुद्धा कोणाशी तरी फोनवर बोलत तिथे येते. तेजा आणि श्वेता आश्चर्याने की मिठूकडे बघायला लागतात. तेव्हा श्वेता मिठूला म्हणते की काय गं टवळे, कधीचं फोनला चिटकून बसलेली आहेस? यावर मिठू म्हणते की अगं इम्पॉर्टंट कॉल होता ना, म्हणून बोलत बसले होते. आणि तसंही मी रेडी आहे. फक्त एक लिपस्टिक लावली की मी तयार झाले. आता तेजा मिठूजवळ जाते आणि म्हणते की एक मिनिटं मिठू. तेव्हा मिठू म्हणते की हे बघ तेजा, मी आता तुझ्यासोबत काही बोलत बसणार नाहीये. अजून उशीर होईल आपल्याला. यावरती तेजा रागानेच म्हणते की एवढा वेळ गुल्लू फोनवर बोलत होतीस, तेव्हा नाही झाला का उशीर तुला? आणि विचारते काय गं, कोणाचा फोन होता? तेव्हा मिठू म्हणते की कोणीतरी होतं स्पेशल. आता मात्र तेजाला खूपच राग येतो आणि ती म्हणते स्पेशल बघते ना, कोण स्पेशल आहे ते. असं म्हणून ती तिच्या हातातून मोबाईल घ्यायला लागते. तेव्हा मिठू इकडे तिकडे धावायला लागते आणि तेजा तिचा मोबाईल घ्यायला तिच्या मागे लागते. आता तेजा रागातच म्हणते की मिठू, डोक्याची मंडई करू नकोस हा. यावर मिठू ॲक्टिंग करत म्हणते की जर मला या घरात प्रायव्हसी मिळणार नसेल ना, तर मी हे घर सोडून जाईल सासूबाई. असं ती श्वेताला म्हणते. श्वेता या दोघींवरती चिडते आणि म्हणते काय चाललंय तुमच्या दोघींचं? जरा गप्प बसा. आपल्याला प्रेरणाच्या लग्नाची शॉपिंग करायला जायचंय ना, मग हे काय चाललंय? आणि ती मिठूला म्हणते की तू जर आता 5 मिनिटात घराच्या बाहेर नाही ना तयार होऊन पडलीस तर बघच. तेव्हा मिठू म्हणते अगं मी रेडी आहे, पण प्रेरणाताई आहे का रेडी? यावरती श्वेता सांगते की अगं ती रेडीच आहे.
यानंतर आपण पाहतो की प्रेरणा तयारी करत असते आणि ती तयारी करता करता कसला तरी विचार करत असते. तर इकडे वल्लरी तिचा अभ्यास करत बसलेली असते. आता प्रेरणा वल्लरीकडे बघून मनातच म्हणते की माझ्या वागण्याचं वल्लरीला वाईट वाटलं असेल का? आणि परत ती स्वतःशीच म्हणते की हो, नक्कीच वाटलं असेल वाईट. पुढे ती वल्लरीजवळ जाते आणि वल्लरीला म्हणते की 1 मिनिट बोलू का? आता वल्लरी पटकन उठते आणि म्हणते की बोला ना प्रेरणाताई. तेव्हा प्रेरणा अडखळत म्हणते की मी तुला या सगळ्यातून मुद्दामून बाजूला काढत आहे असं जर तुला वाटत असेल ना, तर खरंच सांगते वल्लरी, माझा तसा हेतू नाही आहे गं. मला काय बोलायचं आहे ना, हे खरं मी असं शब्दात मांडता येत नाही आहे. पुढे ती हात जोडत म्हणते की पण माझ्या वागण्याचा तुला जर त्रास झाला असेल ना, तर खरंच मनापासून मी तुझी माफी मागते. पण मला भीती वाटते गं तुझ्यामुळं माझं. यावरती आता वल्लरी पटकिनी म्हणते की हो, लग्न मोडेल ना. मला माहिती आहे की याचीच भीती वाटते आहे तुम्हाला. पण प्रेरणाताई मला फक्त तुमची काळजी वाटते, बाकी काही नाही. तेव्हा प्रेरणा म्हणते की मग मला पण वाटते गं, पण माझ्या आई-बाबांच्या, गावाकडच्या नातेवाईकांची अब्रूचीही मला काळजी वाटते. वल्लरी, अगं हे लग्न होण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे गं माझ्यासाठी. कारण हे जर चुकून-माकून तुटलं ना, तर लग्न मोडलेल्या बाईकडे चांगल्या नजरेनं पाहत नाही गं कोणी. तर लोकं नावं ठेवतात, शंका घेतात आणि वेगवेगळे टोमणे मारत राहतात आयुष्यभर. यावरती वल्लरी म्हणते की ताई, मला फक्त एक सांगा, संसार जगाला करायचा आहे की तुम्हाला? अहो, ज्या नात्यामध्ये तुम्ही आत्तापासूनच खुश नाही आहात, तिथे आयुष्य कसं काढणार आहात तुम्ही? तेव्हा प्रेरणा म्हणते की अगं वल्लरी, ज्या समाजात आपण राहतो, ज्या लोकांमध्ये आपण वावरतो, त्यांचा थोडाही विचार करायचा नाही का गं? तेव्हा वल्लरी म्हणते की बरोबर आहे, तुमचं अगदी बरोबर आहे. तुम्ही विचार करा ना समाजाचा, विचार करायलाच हवा. पण त्याच्या आधी तुम्ही स्वतःचा पण विचार करायला हवा ना. तुम्ही स्वतःचा विचार का नाही करत आहे? समीर सर तुमच्यासोबत जे आत्ता वागत आहेत ना, ते खूप चुकीचं आहे. आता यापुढे जाऊन तुम्हाला त्रास होणार आहे. तेव्हा प्रेरणा म्हणते की हे बघ, मी तुला परत एकदा सांगते, कोणतंही नातं म्हटलं ना, थोडाफार त्रास होतोच. थोडीशी ॲडजस्टमेंट करावीच लागते. यावर वल्लरी म्हणते की पण तुमच्यासोबत जे होतं आहे ना, ते थोडं नाही आहे. तुम्हाला सहन करावं लागणार आहे आयुष्यभर. लोकांच्या भीतीमुळे एवढी मोठी तडजोड करू नका तुम्ही ताई. आता जर का तुम्ही स्वतःसाठी नाही लढलात, तर दुसरं कोणी का लढेल तुमच्यासाठी? तुम्हीच सांगा ना. तेव्हा प्रेरणा म्हणते की हे बघ वल्लरी, जे काही घडलं आहे ना, ती एवढी मोठी गोष्ट नाही आहे. तू उगाचच त्याला धरून बसली आहेस आणि मुळात ना मनाने खूप चांगले आहेत गं ते आणि मी खूप खुश आहे त्यांच्याबरोबर. असं म्हणून ती वल्लरीचा हात हातात घेते आणि म्हणते की वल्लरी, माझी खूप चांगली आणि जवळची मैत्रीण आहेस ना गं तू. मग माझ्या आनंदातच आनंद राहा ना. यावरती वल्लरी शॉक होते आणि म्हणते की ताई, मी मान्य करते माझी चूक झाली. मी मान्य करते माझ्याकडून काहीतरी गैरसमज झाला असेल त्यांना समजायला. पण तुम्ही असं अजिबात समजू नका की मी तुमच्या आनंदावरती विरजण घालते. आणि ती खूप रडायला लागते आणि म्हणते की मला ना असं खरंच काही नाही करायचं. मी खरं सांगते ताई. तेव्हा प्रेरणा वल्लरीला समजावत म्हणते की माहिती आहे मला आणि म्हणते की मला तुझी बाजू समजली आहे. पण तरीही एक रिक्वेस्ट आहे माझी. यावर वल्लरी प्रेरणाला म्हणते की बोला ना. तेव्हा प्रेरणा म्हणते की माझ्या लग्नाच्या तयारीपासून तू थोडीशी लांबच राहा. तेव्हा वल्लरी खूप शॉक होते. तिला खूप वाईटही वाटतं. आता प्रेरणा म्हणते की म्हणजे उद्या बस्ता बांधायचा आहे ना, तिकडे तू नाही आलीस ना तरी चालेल मला. आणि ती तिथून निघून जाते. वल्लरी मात्र प्रेरणाकडे बघत असते आणि तिला खूप वाईट वाटत असतं आणि ती खूप रडायला पण लागते. आता यानंतर आपण पाहतो की मिठू, प्रेरणा हे सगळेजण शॉपिंगला निघालेले असतात. मिठू ही वल्लरीला म्हणत असते की काय यार, प्रेरणा दिला सगळं ट्रेडिशनल वेअरिंग हवं आहे आणि साड्यांमधलं सगळ्यात जास्त तुला कळतं आणि तूच येत नाही आहेस लग्नाच्या बस्त्याला. तेव्हा वल्लरी म्हणत असते की अहो असं काही नाही आहे, मला खूप काम आले ना, मला नानावटी सरांनी खूप काम दिले त्यामुळं मला येता येणार नाही. यावरती तेजा म्हणते की ऐक ना, नानावटी सरांना सांग की प्रेरणाचं लग्न आहे म्हणून त्याची तयारी करायची आहे, त्याचं काम आहेत खूप, प्लीज सांग ना एक दिवस सुट्टी द्याल का? तेव्हा वल्लरीला खूप वाईट वाटतं आणि ती अडखळतच म्हणते, "काय करणार आहोत तेजताई? खूप अर्जंट कामं आहेत. आता असं जाता येत नाही ना म्हणून." तेव्हा मिठू रागातच म्हणते, की "आम्हाला नाही आहेत का कामं? काय बेस्ट फ्रेंडच्या लग्नासाठी तुला एवढा पण वेळ काढू शकत नाहीस का?" आता प्रेरणा वल्लरीकडे बघते आणि मनातच म्हणते, की "स्वामी, मी वल्लरीला नाही म्हटल्यामुळं तिला किती ऐकावं लागतंय सगळ्यांचंच." आता तेजा प्रेरणाकडे बघायला लागते आणि म्हणते की "हे काय प्रेरणा, ऐक ना, आम्हीच फोर्स करतोय तिला आमच्याबरोबर ये, आमच्याबरोबर ये म्हणून. तू मात्र काहीच बोलत नाहीयेस." तेव्हा प्रेरणा वल्लरीला म्हणते की "वल्लरी चल ना आमच्याबरोबर." आता मिठू प्रेरणाकडे आश्चर्याने बघते आणि म्हणते की "बास, एवढंच, एवढंच म्हटलीस तू? मला असं वाटतं की हिलाच नकोय वल्लरी आपल्यासोबत यायला." तेव्हा प्रेरणा खूप घाबरते
मिठूकडे बघायला लागते आणि आता तेजा पण म्हणते की बरं जाऊ दे चल. ती वल्लरीला म्हणते की तुला खूप कामं आहेत ना, तर तू नाही येऊ शकत ना आमच्यासोबत? ठीक आहे, आम्ही जातो हिच्यासोबत, आम्हाला खूप उशीर होतोय. असं म्हणत त्या मिठू आणि दोघीजणी पुढे निघून जातात. तर प्रेरणा ही वल्लरीकडे बघायला लागते आणि वल्लरीला म्हणते की थँक आणि ती सुद्धा तिथून निघून जाते. वल्लरीला मात्र खूपच वाईट वाटलेलं असतं. आता यानंतर आपण पाहतो की प्रेरणा आणि मिठू समीर सरांच्या गाडीमधून शॉपिंग करून घरी निघालेले असतात. आता प्रेरणाला मिठू विचारते की काय ग मिठू, आई बाबांना स्टेशनवर सोडलं असेल का श्वेताने व्यवस्थित? मिठू म्हणते हो ग प्रेरणा दी. तेव्हा समीर सुद्धा म्हणतो की आई एकटी नाहीये, बाबा आहेतच ना सोबत. मिठू म्हणते की समीर जिजू, हिला ना सवयच आहे ओव्हर काळजी करायची. ती मिठूला शांत करत म्हणते की अगं तसं नाही मिठू. ती समीर सरांकडे पण बघत म्हणते की अहो समीर, त्यांना सवय नाही ना शहरातल्या या सगळ्या गोष्टींची, म्हणून बाकी काही नाही. तेव्हा मिठू म्हणते की प्रेरणा दी, डोंट वरी अगं, श्वेता करेल सगळं काही मॅनेज. आणि पुढे ती म्हणते बरं जाऊ दे, पण काय मज्जा आली ना बस्ता खरेदी करायला. आता प्रेरणा म्हणते की खरंच आहे ग, एवढी दुकानं आपण फिरलो पण शेवटी लग्नाचा शालू छान मिळाला. यावरती मिठू म्हणते की पण प्रेरणा, खरं सांगू का, आज शॉपिंगला वल्लरी हवी होती. वल्लरीचं नाव ऐकता समीरला खूप राग येतो. तर मिठू म्हणते की तिची चॉईस आहे ना, ती ट्रॅडिशनल कपड्यांची जरा वेगळीच आहे अगं. इकडे समीरला मात्र खूपच राग आलेला असतो. तर प्रेरणा घाबरून समीरकडे बघायला लागते. तर मिठू इकडे म्हणत असते की ती ट्रॅडिशनल कपडे घालते ना, आणि तिचा फॅब्रिक सेन्स पण खूप कमाल आहे. प्रेरणा मात्र खूपच घाबरलेली असते आणि ती समीरकडे बघत असते आणि ती समीरच्या हातावरती हात ठेवत शांत व्हा असं म्हणत असते. मात्र समीर खूपच चिडलेला असतो. तो रागातच प्रेरणाचा हात झटकून देतो. इकडे मिठू वल्लरीचं कौतुक करतच असते. ती पुढे म्हणते लॉ साईडला ही गेली नसती ना तर कन्फर्म फॅशन डिझायनर झाली असती, मी लिहून देते. आता इकडे समीर मात्र फार चिडलेला असतो आणि तो प्रेरणाच्या बोटाला, ज्या बोटाला जखम झालेली असती ना, ते बोट जोरात दाबतो. तेव्हा प्रेरणा मोठ्यानेच ओरडते. मिठू घाबरून विचारते की काय झालं प्रेरणा दी तुला? यावरती प्रेरणा अडखळ सांगते अगं मिठू काही नाही ग, म्हणजे बोटाला लागले ना, माझाच हात माझ्या हातावरती जोरात लागला बोटाला, बाकी काही नाही, तू काळजी करू नकोस. तेव्हा समीर प्रेरणाकडे बघायला लागतो आणि म्हणतो की आय एम सॉरी. असं म्हणून तो प्रेरणाचा हात हातात घेतो आणि बोटावरती फुंकर मारायला लागतो. तेव्हा प्रेरणा त्याच्याकडे खूप रागाने बघत असते. आता यानंतर आपण पाहतो की मिठ्ठू, तेजा, श्वेता आणि प्रेरणा शॉपिंग करून घरी आलेले असतात आणि ते घराचा दरवाजा उघडतात तर घरामध्ये अंधार बघून त्या खूप शॉक होतात. तेव्हा श्वेता म्हणते की अगं हे काय, घरामध्ये अंधार? तेव्हा मिठू म्हणते की अगं अचानक कशी अशी लाईट गेली? तेव्हा श्वेता म्हणते की लाईट नाही गेलेली अगं, भूतींच्या घरामध्ये तर लाईट आहे. तेव्हा आता अचानक लाईट येतात तर सर्वांचे लक्ष डेकोरेशनकडे जातं. प्रेरणाच्या केळवण्याची तयारी केलेली असते. आता हे सगळं बघून सगळ्याजणी खूपच खुश होतात. तेव्हा वल्लरी येते आणि म्हणते माझ्या खास मैत्रिणीसाठी माझ्याकडून एक छोटंसं सरप्राईज. आता तेजा वल्लरीला म्हणते की खूप छान सजावट केली आहेस तू. आता मिठू सुद्धा म्हणते की छुपा रुस्तम निघालीस ग तू. आता वल्लरी प्रेरणाकडे बघते आणि म्हणते की मी माझ्या खास मैत्रिणीसाठी केळवण करणार आहे. प्रेरणाताईला आवडतात ना ते सगळे पदार्थ मी आज केलेले आहेत. तेव्हा प्रेरणाला खूप वाईट वाटत असतं आणि ती खूप इमोशनल होऊन वल्लरीकडे बघत असते. आता वल्लरी प्रेरणाला म्हणते की जा आणि पटकन तयारी करून या. यावरती प्रेरणा अडखळतच म्हणते की तयार होऊ? तर श्वेता म्हणते अगं, तयार होऊ काय विचारतेस, व्हायलाच पाहिजे. बघ जरा सगळं किती छान तयारी केलेली आहे. तेव्हा मिठू म्हणते की ही अशी ऐकणार नाही, रेडी होणारच नाही, चला आपण करूया तिची तयारी. असं म्हणून ह्या तिघीजणी आतमध्ये निघून जातात. आता प्रेरणा वल्लरीकडे बघायला लागते. तेव्हा वल्लरी प्रेरणाला विचारते की आवडलं का? यावरती प्रेरणा वल्लरीला म्हणते की काय गरज होती ग या सगळ्या गोष्टींची? तेव्हा वल्लरी म्हणते की प्रेरणाताई, असं नका ना म्हणू, काय गरज होती ते. अहो मला तुम्हाला फक्त खुश बघायचं आहे. आणि म्हणते की आता बाकी काही बोलू नका, जा आणि पटकन तयार होऊन या बघू. तेव्हा प्रेरणाला खूप वाईट वाटत असते आणि ती वल्लरीकडे बघतच राहते. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.